Hello students, welcome to the next lecture of our topic that is human reproduction. या चॅप्टरमध्ये जे आहे तिथं आपण काल ह्युमन रिप्रोडक्शनबद्दल काही इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये घेतली. ओके, आणि ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण ही थोडक्यात सुरू केलेली होती. मग सुरुवातीला आपण पाहिलं की रिप्रोडक्शन काय असतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन कशासाठी करतात, त्याच्यानंतर त्याचे टाईप्स आपण इथं पाहिलं. रिप्रोडक्शनसाठी एक ठराविक एज स्पेसिफिक एज असतं आणि त्याच दरम्यान हे रिप्रोडक्शनला कॅपेबल होतात ऑर्गॅनिझम. दॅट एज इज कॉल्ड ॲज मी ह्युमन बिंग्सच्या बाबतीत बोलतो आहे, तर त्याला आपण म्हटलं होतं प्युबर्टी. ओके, आणि हे जे प्युबर्टी आहे तर त्या दरम्यान बॉडीमध्ये वेगवेगळे चेंजेस होतात अंडर द ॲक्शन ऑफ सम सेक्शुअल हॉर्मोन्स. ओके, मग त्याच्यामध्ये मेल्समध्ये काय काय चेंजेस होतात, फिमेल्समध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्समध्ये काय काय चेंजेस होतात या दोघांमध्ये, हे पण आपण गेल्या लेक्चरमध्ये इथं पाहिलं होतं. मग दोन प्रकार पाहिले होते आपण, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन ह्युमन बिंग्समध्ये होतं, तर त्याच्यामुळे आपण बेसिकली सेक्शुअल रिप्रोडक्शनवर जास्त भर देणार आहोत. याच्यामध्ये दोन पेरेंट्स इन्वॉल्ड होतात, दोघांचेही कॅरेक्टर्स ऑफस्प्रिंगमध्ये जातात, हे आपण इथं पाहिलेलं होतं. फर्टिलायझेशन ते मेल गॅमेट्स फॉर्म करतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट त्यांचं युनियन होतं, दॅट इज फर्टिलायझेशन. नंतर झायगोट फॉर्म होतो, झायगोटमध्ये रिपीटेड डिव्हिजन होतं, क्लिवेज होतं, आणि मग एम्ब्रिओज झायगोटमध्ये डिव्हिजन झाल्यानंतर एम्ब्रिओ जो आहे तो इथं फॉर्म होतो आणि मग त्याच्यापासून एक यंग वन इथं जन्माला येतं. ओके, हे सर्व प्रोसेसेस आपण इथं पाहिलं होतं. गॅमेटोजेनेसिस, इन्सेमिनेशन, फर्टिलायझेशन, इम्प्लांटेशन, जेस्टेशन आणि पार्च्युरेशन, हे सगळं काय असतं आपण त्याविषयी आपण इथं पाहिलेलं होतं. ओके, मग ह्युमन रिप्रोडक्शन आपण पाहिलं होतं. विव्हिपेरस आहे ह्युमन बिंग, म्हणजेच तो डायरेक्टली यंग वनला बर्थ देतो, त्याच्यामुळे जे आहे तिथं हे सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन इथं आहे. ओके, मग याच्यामध्ये जे आहे तिथं प्रायमरी सेक्स ऑर्गन्स हे काय असतात आपण पाहिलं होतं. प्रायमरी सेक्स ऑर्गन्स जे डायरेक्टली गॅमेट्स प्रोड्यूस करतात आणि सेक्स हॉर्मोन्स रिलीज करतात, त्यांना आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन्स म्हटलं होतं. पण मेल प्रायमरी सेक्शन किंवा ऑर्गन किंवा ज्याला आपण मेल गोनॅड म्हणतो, दॅट इज टेस्टीज, आणि फिमेल गोनॅड किंवा फिमेल प्रायमरी सेक्स ऑर्गन इज ओव्हरी. ओके, हे आपण इथं पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं की सेकंडरी सेक्स ऑर्गन्स काय असतात, तर सेकंडरी सेक्स ऑर्गन्स हे कुठल्याही प्रकारचे गॅमेट्स प्रोड्यूस करत नाही किंवा सेक्स हॉर्मोन्स प्रोड्यूस करत नाही, पण ते जे असतात ते त्या गॅमेटला एक सेफ पॅसेज प्रोव्हाइड करत असतात. ॲसेसरी डक्ट्स आपण जिथं म्हटलेलं आहे तर ते सेकंडरी सेक्स ऑर्गन्स आहेत की जे त्या सपोज जो गॅमेट असेल त्या गॅमेटला पोहोचवण्यासाठी दुसऱ्या गॅमेटपर्यंत हे मदत करत असतात आणि त्यांचं फ्युजन कसं होईल हे याच्यामध्ये मदत करणारे जे असतात त्यांना आपण इथं सेकंडरी सेक्स ऑर्गन्स असं इथं म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर आपण एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स किंवा ॲसेसरी सेक्स कॅरेक्टर्स म्हणजे असे कॅरेक्टर्स ज्याच्यावरनं मेल्स आणि फिमेल्स हे डिफरन्शिएट होतात त्यांच्या अपिअरन्सवरनं, त्याला आपण इथं एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स किंवा ॲसेसरी सेक्स कॅरेक्टर्स इथं म्हटलं होतं. मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये काय असतात तर पेअर ऑफ टेस्टीज आहे, ॲसेसरी डक्ट्स आहेत ज्यांना आपण सेकंडरी सेक्स ऑर्गन्स म्हटलं होतं, ॲसेसरी ग्लँड्स आहेत जे वेगवेगळे हॉर्मोन्स सिक्रेट करतात, आणि एक्सटर्नल जेनेटालिया ज्याला आपण ॲसेसरी सेक्स कॅरेक्टर्स जनरली आहे. ओके, हे पाहिलं होतं. त्यानंतर जे आहेत आपण इथं सुरुवात जी आहे इथं डायग्रॅमपासून केली होती, ज्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चर्स मी तुम्हाला एकदा सांगितले होते. ओके, त्याच्यामध्ये आपण सुरुवात ही टेस्टीजपासून जे आहेत आपण आपण इथं केलेली होती. ओके, मग टेस्टीजमध्ये जे आहे तिथं आपण पाहिलं की टेस्टीज या स्क्रॉटल सॅकमध्ये प्रेझेंट असतात, आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी, ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर असतात. ओके, आणि ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस ते स्क्रॉटल सॅकमध्ये आलेले असतात, पण ज्यावेळेस बाळ हे पोटामध्ये असतं, वाढ होत असते त्याची, तर त्यावेळेस ह्या ज्या टेस्टीज असतात या ॲबडॉमिनमध्येच प्रेझेंट असतात, किडनीच्या जवळ. मग 7व्या महिन्यापर्यंत ते ॲबडॉमिनमध्येच असतं. 7व्या महिन्यानंतर मग त्याचा डिसेंट सुरू होतो, म्हणजे खाली येण्याची प्रोसेस जी आहे त्या सॅकमध्ये ती सुरू होते. ओके, मग तो जो पॅसेज आहे, ज्या पॅसेजमधून तो ॲबडॉमेनपासून स्क्रॉटल सॅकमध्ये येतो, त्याला आपण इंग्विनल कॅनॉल असं इथं म्हणतो. मग त्या इंग्विनल कॅनॉलमधून तो कुठे येतो तर त्या स्क्रॉटल सॅकमध्ये येतो. आता स्क्रॉटल सॅकमध्ये येण्याचं कारण काय, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की स्क्रॉटम जे आहे, स्क्रॉटल सॅक जी आहे त्याच्यामध्ये आल्यामुळं काय होतं, टेस्टीजमध्ये स्पर्म्सचं प्रोडक्शन हे चांगल्या पद्धतीने होतं, हेल्दी ग्रोथ होती त्याची, चांगलं डेव्हलपमेंट होतं, चांगल्या पद्धतीने त्याचा नंबर वाढतो. कारण
तिथे जे असतं स्क्रॉटल सॅकमधलं टेम्परेचर हे बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी कमी असतं आणि तेच महत्त्वाचा एक पॉईंट ठरतो की ज्याच्यामुळं हे जे स्पर्म्स असतात ते हेल्दी होतात, एनर्जेटिक होतात, त्यांचं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होतं. ओके, सो स्पर्मॅटोजेनेसिससाठी लागणारं जे काही मेन सर्वात महत्त्वाचं एक फीचर आहे दॅट इज टेम्परेचर, तर ते तिथं मेंटेन केलं जातं स्क्रॉटल सॅकमध्ये, म्हणून ते येतं. जर बर्थच्या दरम्यान जर 7व्या महिन्यानंतर जर ते टेस्टीज डिसेंड झाल्या नाही, खाली जर स्क्रॉटल सॅकमध्ये आल्या नाही, तर त्या व्यक्तीला बेसिकली काय होतं, स्टरिलिटी येते. म्हणजे ती व्यक्ती जी आहे ही स्पर्म्स प्रोड्यूस करू शकत नाही, किंवा जरी स्पर्म्स प्रोड्यूस केले तर ते हेल्दी स्पर्म्स राहणार नाहीत, कारण ते ॲबडॉमिनलमध्ये असतं. ॲबडॉमिनचं टेम्परेचर 37 आहे आणि 37मध्ये स्पर्म्सची वाढ होत नाही. सो इट लीड्स टू स्टरिलिटी. ही जी कंडिशन आहे की ज्या दरम्यान टेस्टीज जे असतात या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्येच राहतात, दे फेल टू डिसेंड इन टू द स्क्रॉटल सॅक, दिस इज कॉल्ड ॲज क्रिप्टॉरकायडिझम. हे सुद्धा जे आहेत आपण गेल्या वेळेस इथं पाहिलेलं होतं. ठीक आहे, या आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपण कालपर्यंत आपण इथं पाहिलेल्या होत्या. ठीक आहे, आज जे आहेत, आज बेसिकली ही डायग्रामसुद्धा आपण पाहिलेली होती. आज जे आहेत, आज बेसिकली आपण टेस्टीजचं लॅटरल सेक्शन आपण इथं पाहणार आहोत. ओके, मग टेस्टीज जे आहेत मी तुम्हाला सांगितलं मेझोडर्मल ओरिजिन आहे, एका पाऊचमध्ये प्रेझेंट असतं आणि ते डिसेंट होतं ॲबडॉमिनल कॅव्हिटीमधून स्क्रॉटल सॅकमध्ये. डायमेन्शन्स आपण पाहिले होते. टेस्टीज बघा ओव्हल शेप्ड आहे, लेंथ जर पाहिली तर 4 to 5 सेंटीमीटर आहे, विड्थ ही 3 सेंटीमीटर आहे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज आहेत त्या सर्व, आणि थिकनेस ही 3 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, त्याचं वजन जे आहेत ॲप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज वजन जे आहेत हे 25 ग्रॅम्स आहेत, म्हणजे कमीत कमी 10 ग्रॅम्सचे सुद्धा टेस्टीज असू शकतात, 40 ग्रॅम्सचे पण असू शकतात. ओके, ओल्ड एज जसं जसं होत जसं तसं त्याचं वेटसुद्धा इथं कमी होतं. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे या ब्लड वेसल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, आणि नर्व्स पण इथं आपल्याला हे पाहायला मिळतात. सो इथे जे आहेत इथं नर्व्स आहेत. ओके, ब्लड वेसल्स पण इथं प्रेझेंट आहेत. इथे ज्या नर्व्स येतात त्या सिम्पथॅटिक नर्व्स असतात, 2 प्रकारचे असतात, सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक. आपण हे पुढे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर त्यातली जी सिम्पथॅटिक नर्व सिस्टीम जी असते, सिम्पथॅटिक नर्व्स, ही एक नर्व जी आहे इथं याला जोडलेली असते या टेस्टीजला. ठीक आहे, आता याचं जर एक्सटर्नल फीचर्स आपण जर याचे इंटरनल फीचर्स जर पाहायचं जर ठरलं तर सर्वात बाहेर जे आहे त्याच्या एक सर्वात बाहेर नाही म्हणता येणार, पण याच्यावर एक कवरिंग आहे. आपल्याला इथे ही व्हाईट कलरची जी कवरिंग दिसते. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज ट्युनिका ॲल्ब्युजिनिया. याला आपण इथं म्हटलेलं आहे ट्युनिका ॲल्ब्युजिनिया. ही एक कवरिंग आपल्याला याच्यामध्ये इथं पाहायला मिळते. ओके, सो दिस इज द कवरिंग दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका ॲल्ब्युजिनिया. याला जे आहे तिथं आपण ट्युनिका ॲल्ब्युजिनिया असं इथं म्हटलेलं आहे. ओके, सो याच्या बाहेर एक आणखी एक कवरिंग आहे आणि आतल्या बाजूला सुद्धा जे आहे तिथं एक कवरिंग आहे. ओके, सो ही जी बाहेरची जी काही सर्वात बाहेरची जी काही कवरिंग आहे त्याला आपण इथं म्हटलेलं आहे इट इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हॅजिनॅलिस. ओके, इनकम्प्लीट कवरिंग जे आहे तिथं आपल्याला इथं पाहायला मिळते. सो ही जी कवरिंग आहे दिस इज ट्युनिका व्हॅजिनॅलिस. याला ट्युनिका व्हॅजिनॅलिस म्हटलेलं आहे. ओके, ही एक पेरिटोनियल कवरिंग आहे. पेरिटोनियमचं कवरिंग इथे आहे. मी तुम्हाला कालच म्हटलं होतं ॲबडॉमिनमध्ये पेरिटोनियम कवरिंग प्रेझेंट असतं आणि टेस्टीजमध्ये सुद्धा पेरिटोनियम कवरिंग आहे. याच्यावरून आपण सांगू शकतो की टेस्टीजचं ओरिजिन हे काय आहे, तर ॲबडॉमिनल ओरिजिन आहे हे आपण त्याला इथं सांगू शकतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पेरिटोनियम. ठीक आहे, याच्या आतमध्ये ट्युनिका ॲल्ब्युजिनियाच्या आतमध्ये जे आहे तिथं आणखी एक मेम्ब्रेन लाईक लेअर आहे. देर इज अ थिन मेम्ब्रेनस अँड व्हॅस्क्युलर लेअर. व्हॅस्क्युलर का, कारण त्या ठिकाणी जे आहे तिथं ब्लड वेसल्स आलेले आहेत. इट इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. ट्युनिका म्हणजे लेअर. ओके, ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. आता ट्युनिका ॲल्ब्युजिनिया जी दिसते तुम्हाला ही व्हाईट कलरची जी काही कवरिंग आहे. ओके, सो ही जी काही व्हाईट कलरची कवरिंग आहे इट इज मेडअप ऑफ कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू. कोलॅजनपासून तयार झालेली ही कनेक्टिव्ह टिश्यूची लेअर आहे. ओके, सो इट इज अ व्हाईट फायब्रस कॅप्सूल आपण त्याला सुद्धा म्हणू शकतो. हे जे आहे व्हाईट कलरचं एक फायब्रस कॅप्सूल, फायबर्स प्रेझेंट असलेलं इथं हे कॅप्सूल आहे.
ओके. नाव आता या फायबर्समुळं होतं काय. नाव पहिली गोष्ट, ट्युनिका अल्बुजिनिया जे असते इट कवर्स द टेस्टीज जे आहे ॲक्च्युली ही आतमध्ये जे आहे हे सगळे टेस्टीज आहे. ओके. नाव या टेस्टीजला कवर करण्याचं काम जे आहे हे तुमची ट्युनिका अल्बुजिनिया ही करत असते. ट्युनिका अल्बुजिनियाचं बाहेरचं कवरिंग जे आहे याला म्हणायचं ट्युनिका व्हॅजिनॅलिस आणि आतमधलं जे कवरिंग आहे त्याला म्हणायचं ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. ट्युनिका अल्बुजिनिया व्हाईट फायब्रस कॅप्सूल आहे, कोलॅजनपासून तयार झालेलं कनेक्टिव्ह टिश्यूचं टेस्टीजला कवर करतं आहे. आणि तो काय करतो आहे तर हे जे फायबर्स आहेत इट सेंड्स पार्टिशन. तुम्ही जर पाहिलं तर इथे जे आहेत हे आतमध्ये गेलेले आहे, हे व्हाईट कलरचे जे हे दिसतात बघा तुम्हाला, हे जे फायबरस जे लेयर आहे ही आतपर्यंत अशी गेलेली आहे. आणि आतमध्ये गेल्यामुळं झालेलं काय आहे, इथे या दोन लोब्युल्सच्या मध्ये पार्टिशन तयार झालेलं आहे. ओके. सो हा एक लोब्यूल आहे, हा एक लोब्यूल आहे, हा एक लोब्यूल आहे, यांच्यामध्ये पार्टिशन तयार झालेलं आहे. सो दिस पार्टिशन इज ड्यू टू द फायबरस कॅप्सूल ऑफ दिस फायबर्स ऑफ दिस ट्युनिका अल्बुजिनिया. ओके. आता हे जे काही लोब्युल्स आहेत, ओके, याला लोब्यूल म्हणायचं. हे जे आहे हा एक लोब्यूल आहे, हा एक लोब्यूल आहे, हा एक लोब्यूल आहे, हा एक लोब्यूल आहे, त्यांना लोब्युल्स म्हणायचं. दीज आर कॉल्ड ॲज लोब्युल्स. यांना आपण इथं लोब्युल्स म्हणतो. ओके. नाव प्रत्येक लोब्यूलमध्ये जवळपास तुम्ही जर पाहिलं तर 3 ते 4 हे असे कॉइल्ड ट्यूब्स प्रेझेंट आहे. हे जे आहेत आतमध्ये जर तुम्ही पाहिलं हे कॉइल्ड ट्यूब्स आपल्याला याच्या आतमध्ये इथं दिसतात. कॉइलिंग आहे बघा, एकमेकांना असं कॉईल केलेलं आहे त्यांनी. ओके. असे विळखे विळखे पडलेले आहेत. सो कॉइल्ड 3 ते 4 कॉइल्ड ट्यूब्स असतात. तिथे कॉइलिंग आहे पण या ठिकाणी मात्र ते स्ट्रेट दिसत आहेत बघा. सो 2 प्रकारचे आपल्याला ट्यूब्यूल्स दिसतात. एक आहे कॉइल्ड आणि दुसरे आहे स्ट्रेट. ओके. वरच्या बाजूला कॉइल दिसते आणि खाली जी आहे तिथं ही ती स्ट्रेट सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे. ओके. हे जे ट्यूब्यूल आहे इट इज अप्रॉक्सिमेटली 70 to 80 सेंटीमीटर, 70 ते 80 सेंटीमीटर इतकं आहे. ओके. आणि हे जे ट्यूब्यूल्स असतात नाव दे ओपन इन टू द रेटी टेस्टीज. हा जो काही प्रकार आहे इथं जे स्पायडरमॅनच्या जाळ्यासारखं जे तयार झालेलं आहे त्याला म्हणायचं रेटी टेस्टीज. इट इज कॉल्ड ॲज रेटी टेस्टीज. ओके. दिस इज रेटी टेस्टीज. ठीक आहे. सो इथली प्रत्येक जी काही सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे ही जाऊन या रेटी टेस्टीजला काय होते मिळते. इट ओपन्स इन टू द रेटी टेस्टीज. रेटी टेस्टीजमध्ये इथं ती जात असते. ठीक आहे. आता स्पर्म्स जे आहेत या सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतमध्ये तयार होतात. स्पर्म्स जे असतात हे सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतमध्ये. सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतमध्ये कसं स्ट्रक्चर आहे हे आपण पुढे पाहणार आहोत TS ऑफ टेस्टीजमध्ये. आपण आत्ताशी या टेस्टीजचा लॅटरल सेक्शन घेतलेला आहे. ओके. सो इथून जे स्पर्म्स तयार होतात हे तुमच्या या रेटी टेस्टीजमध्ये जातात. रेटी टेस्टीजमधून या एपिडिडेमिसमध्ये जातात थ्रू व्हॅसा इफ्रन्शिया. याला व्हॅसा इफ्रन्शिया म्हणा, मी जे काढतोय आत्ता ते याला म्हणायचं एपिडिडेमिस. एपिडिडेमिसमधून हे स्पर्म जातात तुमच्या व्हॅस डिफरन्स. व्हॅसा डिफरन्सपासून ते जातात तुमच्या युरेथ्रामध्ये, युरेथ्रामधून पेनिस आणि मग बाहेर. ओके. असा तो पूर्ण प्रवास असतो. ओके. आपण आता इंटरनल स्ट्रक्चर पाहतोय, लॅटरल सेक्शन पाहतोय. तर याच्यामध्ये परत सांगतो मी तुम्हाला, दिस इज ट्युनिका व्हॅजिनॅलिस, दिस इज ट्युनिका अल्बुजिनिया. आतमध्ये जे आहे तिथं ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. ओके. दीज आर लोब्युल्स. लोब्युल्सच्या आतमध्ये कॉइल्ड सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत. हे जे सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत हे जाऊन मिळतात रेटी टेस्टीजला. ठीक आहे. रेटी टेस्टीजला जाऊन ते इथं मिळालेले आहेत. नाव रेटी टेस्टीजपासून हे जे काही असं ट्यूब लाईक स्ट्रक्चर पुढे तुम्हाला दिसतंय, ओके, दीज आर कॉल्ड ॲज इफरंट डक्ट्यूल्स. इफरंट डक्ट्यूल्स. आता याला दुसरं एक नाव आहे व्हॅसा इफरन्शिया. इफरंट आहे म्हणून व्हॅसा इफरन्शिया याला म्हणायचं व्हॅसा इफरन्शिया. त्याला व्हॅसा डक्ट्यूल्स म्हटलं जातं किंवा इफरंट डक्ट्यूल्स असं पण म्हटलं जातं किंवा व्हॅसा इफरन्शिया म्हटलं जातं. इथं व्हॅस डिफरन्स किंवा व्हॅसा डिफरन्शिया आहे आणि इथं व्हॅसा इफरन्शिया आहे. सो दिस इज युअर व्हॅसा इफरन्शिया ऑर इफरंट डक्ट्यूल्स. ओके. नाव हे जे स्पर्म्स आहेत ते काय केले जातात, नाव दे ड्रेन. व्हॅसा इफरन्शिया किंवा इफरंट डक्ट्यूल्सचं काम आहे सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये तयार झालेले स्पर्म्स ह्या रेटी टेस्टीजमध्ये येतात, तिथून हे व्हॅसा इफरन्शियामध्ये आणि तिथून हे नंतर एपिडिडेमिसमध्ये जे आहे तिथं हे टाकले जातात.
ते कुठे टाकले जातात? नाव दे आर ड्रेन इन टू द एपिडिडेमिस. ओके, अँड एपिडिडेमिस इट इज अटॅच टू द बॅक ऑफ द टेस्टीज. आपण जर पाहिलं इथं ह्युमन सिस्टीम जर पाहिली तर येस, इथे जर तुम्ही पाहिलं दिस इज युअर एपिडिडेमिस. हा जो पोर्शन आहे दिस हा एपिडिडेमिस आहे. याच्या आतमध्ये असे लोब्युल्स आपल्याला इथं पाहायला मिळतील आणि या लोब्युल्सपासून हे असं इफरेन्शिया हे इकडे जातात. ओके, सो इथे जर तुम्ही पाहिलं हे असे लोब्युल्स आहेत. या लोब्युल्सच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत आणि इथून हे इफरंट डक्ट्युल्स आहेत. हे डक्ट्युल्स एपिडिडेमिसला जॉईन होतात. एपिडिडेमिसपासून व्हॅज डिफरन्स आणि मग हे इजॅक्युलेटरी डक्ट आणि हे युरेथ्रामध्ये जातात. सो स्पर्म्स असे जात असतात. ठीक आहे, सो इथं जे आहेत आपण एपिडिडेमिस पाहत होतो. ओके, एपिडिडेमिस अटॅच टू द बॅक ऑफ द टेस्टीज. टेस्टीजच्या बॅकला अटॅच आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये एक मोठी कॉइल्ड ट्यूब आहे. इट इज कॉल्ड ॲज व्हॅस डिफरन्स. ही जी आहे दिस इज कॉल्ड ॲज व्हॅस डिफरन्स. एक अप्रॉक्सिमेटली 6 मीटर लॉंग ही एक व्हॅस डिफरन्स ट्यूब आहे. ओके, याच्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला. हे बघा एपिडिडेमिस, दिस इज एपिडिडेमिस. एपिडिडेमिसपासून हा व्हॅस डिफरन्स बघा किती मोठी ट्यूब आहे. अप्रॉक्सिमेटली 6 मीटर लॉंग. दिस इज व्हॅस डिफरन्स. ओके, नाव याच्यानंतर जे आहे तिथं याच्या व्यतिरिक्त लोब्युल्स जे असतात या लोब्युल्समध्ये कोलॅजन फायबर्स प्रेझेंट आहेत आणि त्याच्यामध्ये लेडिग सेल्स म्हणून सुद्धा जे आहे तिथं हे आतमध्ये इथं प्रेझेंट असतात. सो सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या मध्ये जे आहे तिथं दी लोब्युल्स, हे जे लोब्युल्स आहेत या लोब्युल्समध्ये जे आहे तिथं आतमध्ये लोब्युल्सच्या आतमध्ये जे आहे तिथं लोब्युल्सच्या आतमध्ये इंटरस्टिशियल कोलॅजन फायबर्स आहेत आणि इंटरस्टिशियल सेल्स पण प्रेझेंट आहेत किंवा त्याला लेडिक सेल्स म्हणतो आपण. तुम्हाला जर मी इथं दाखवलं. ओके, आता ही जर पाहिलं तर ही एक सेमिनिफेरस ट्युब्युल आहे. सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतली हे स्ट्रक्चर आहे. ही सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतलं स्ट्रक्चर आहे. हे एक आतलं स्ट्रक्चर आहे आणि इथे तुम्ही जर पाहिलं इथं ग्रुप ऑफ सेल्स दिसत आहेत तुम्हाला. दीज आर कॉल्ड ॲज इंटरस्टिशियल सेल्स ऑर लेडिक सेल्स. इंटरस्टिशियल सेल्स ऑर लेडिक सेल्स. ठीक आहे, सो 2 सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्ये हे लेडिक सेल्स किंवा इंटरस्टिशियल सेल्स प्रेझेंट असतात. हे सुद्धा मेसोडर्मपासून इथं ते तयार होतात. ओके, आणि ब्लड वेसल्सच्या बरोबरीने जनरली हे अरेंज केलेले असतात. ओके, ना इंटरस्टिशियल सेल्स किंवा लेडिक सेल्स जे आहेत यांचं काम काय आहे महत्त्वाचं. नाव दे आर एंडोक्राईन सेल्स. हे कशा आहेत? एंडोक्राईन सेल्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारच्या जनरली ग्लँड्स असतात, एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन. एंडोक्राईन म्हणजे जी त्याचं सिक्रिशन, त्या ग्लँडचं सिक्रिशन जे असतं ते डायरेक्टली ब्लडमध्ये टाकतं त्यांना म्हणतात एंडोक्राईन. आणि जे त्यांचं सिक्रिशन, ज्या ग्लँड्स त्यांचं सिक्रिशन हे डक्ट्समध्ये टाकतात त्यांना म्हणायचं एक्झोक्राईन. ना इंटरस्टिशियल सेल्स हे एंडोक्राईन सेल्स आहेत आणि ते काय करतात, ते अँड्रोजेनिक हॉर्मोन, मेल्समध्ये सापडणारं जे हॉर्मोन आहे अँड्रोजेनिक हॉर्मोन, दॅट इज कॉल्ड ॲज टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन म्हणतो आपण त्याला. टेस्टोस्टेरॉन जे आहे हा महत्त्वाचा हॉर्मोन रिलीज करण्याचं काम, सिक्रेट करण्याचं काम हे लेडिक सेल्स करतात किंवा इंटरस्टिशियल सेल्स म्हटलेलं आहे. ओके, सो लेडिक सेल्सचं महत्त्वाचं फंक्शन किंवा इंटरस्टिशियलचं फंक्शन विचारलं जातं जनरली. दॅट इज दे सिक्रेट द अँड्रोजेनिक हॉर्मोन. अँड्रोजेनिक हॉर्मोन कोणता आहे आपला, तर तो आहे मेल्समध्ये टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन हे नाव आहे. आणि हा हॉर्मोन कधी रिलीज केला जातो, तर प्युबर्टीच्या वेळेस रिलीज केला जातो आणि पुढे नंतर तो कंटिन्युअसली रिलीज केला जातो. प्युबर्टीच्या आधीपर्यंत हा हॉर्मोन रिलीज होत नाही. ओके, नंतर प्युबर्टीच्या दरम्यान जे आहेत ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी, पौगंडावस्था म्हणतो आपण त्याला, ज्याच्यापासून तुम्ही नंतर ॲडल्ट्स होता, तर त्या अवस्थेमध्ये हा हॉर्मोन इथं सिक्रेट केला जातो. तुम्ही पाहिलं असेल प्युबर्टीमध्ये बरेचसे फिजिकल इमोशनल चेंजेस हे आपल्याला मेल्स आणि फिमेल्समध्ये पाहायला मिळतात. मेल्समध्ये जे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात इट इज ड्यू टू टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन इट हेल्प्स इन ग्रोथ ऑफ द ॲसेसरी ऑर्गन्स. जे ॲसेसरी ऑर्गन्स आहेत रिप्रोडक्शनचे, मी तुम्हाला सांगितलेत मग अशीच ॲसेसरी ऑर्गन्स कुठले असतात, तर या ॲसेसरी ऑर्गन्सच्या ग्रोथसाठी हे रिस्पॉन्सिबल असतात. प्लस जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत मेल्समधले, म्हणजे बियर्ड आणि मुस्टॅच येणं, आर्मपिट्स आणि प्युबिक रिजनमध्ये हेअर्स येणं, आवाजामध्ये डेप्थ येणं,
लो पिच ऑफ द व्हॉइस, हे सगळे जे आहे तिथं हे होतं टेस्टेस्टोरॉनमुळं. टेस्टोस्टेरॉन जो आहे त्या हार्मोनमुळं या सगळ्या गोष्टी म्हणजे सेकंडरी मेल सेक्स कॅरेक्टर्स हे डेव्हलप होतात एखाद्या व्यक्तीमध्ये. ठीक आहे. याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं सेमिनिफेरस ट्युब्यूल जे आहे तिथं, या सेमिनिफेरस ट्युब्यूल म्हणजे आता टीएस ऑफ टेस्टिसपर्यंत आलेलो आहोत. आता ही एक सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या आतली हे स्ट्रक्चर आपल्याला दाखवलेलं आहे. हे एक आतलं स्ट्रक्चर आपल्याला इथं दाखवलेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे जे आहेत आपल्याला हा बेसमेंट मेम्ब्रेन दिसतो. ही ब्लॅक लाईन जी आहे दॅट इज द बेसमेंट मेम्ब्रेन. आणि बेसमेंट मेम्ब्रेनच्या आतमध्ये जर आपण इथं व्यवस्थित पाहिलं तर इथं एक लेअर ऑफ सेल्स आहे. ओके. सो दिस लेअर ऑफ सेल, ही जी बाहेरची जी लेअर दिसते सेलची, सो इट इज कॉल्ड ॲज द काय म्हणतो आपण त्याला जर्मिनल एपिथेलियल सेल्स. दीज आर जर्मिनल एपिथेलियल सेल्स. हे जे आहेत हे जर्मिनल एपिथेलियल सेल्स आहेत. जर्मिनल एपिथेलियम आपण त्यांना म्हणतो. आणि या सेल्सपासून जे आहे तिथं, याच सेल्सपासून हे जे तुम्हाला बाहेरनं मोठे मोठे सेल्स दिसत आहेत, या सेलपासून स्पर्म्स हे तयार होतात. कारण याच्यामध्ये मिओसिस होतं आणि मग जे आहे तिथं हे स्पर्म्स जे असतात हे आतमध्ये दिसत आहेत तुम्हाला स्पर्म्स, तर हे स्पर्म्स या कॅव्हिटीमध्ये आहेत, ल्युमेनमध्ये आहेत, तर हे तयार होत असतात. ओके. नाव आपण जर आतमध्ये इथं पाहिलं सेमिनिफेरस ट्युब्यूल जे आहे त्याच्या आतमध्ये जर पाहिलं तर सर्वात आतल्या बाजूला जे आहे तिथं इट हॅज क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स. हे जे सेल्स मी तुम्हाला आता दाखवले यांना म्हणायचं क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स. हे जे सेल्स आहेत यांना म्हणायचं क्युबॉइडल, कारण क्युबॉइडल शेप आहे त्यांचा. क्युबॉइडल जर्मिनल सेल्स आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे सेल्स असतात, जर्म सेल्स आणि दुसरे सोमॅटिक सेल्स. ओके. मग हे जे जर्मिनल सेल्स आहेत ज्याच्यापासून गॅमेट तयार होणार आहे, सो क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स हे तिथं आहेत. यांना दुसरं नाव आहे स्पर्मॅटोगोनिया. ओके. लक्षात ठेवायचं आहे क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स ऑर स्पर्मॅटोगोनिया. ओके. हे आहेत आणि यांच्यामध्येच ॲक्च्युली मिओसिस होतं आणि मग पुढे स्पर्म्स तयार होत असतात. नाव इथे जर पाहिलं तुम्ही मध्ये काही लार्ज सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे दिसतात बघा, देर आर सम लार्ज सेल्स, पिरॅमिडल सेल्स आपल्याला मध्ये मध्ये इथं दिसत आहेत हे. ओके. नाव दीज आर कॉल्ड ॲज सर्टोली सेल्स. यांना आपण इथं म्हणायचं सर्टोली सेल्स ऑर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सस्टेंटॅक्युलर सेल्स. सस्टेंटॅक्युलर सेल्स असं आपण त्यांना इथं म्हणतो. नाव दीज आर पिरॅमिडल शेप्ड ऑर दीज आर कॉलमनार सेल्स. कॉलमनार आहेत आणि यांच्यामध्ये जे आहे तिथं या सर्टोली सेल्समध्ये जनरली ग्लायकोजन प्रेझेंट असतं. ग्लायकोजन जे आहे इथं हे प्रेझेंट असतं. आता यांचं काम काय, तुम्ही जर पाहिलं तर इथं हे स्पर्म्स हे बघा अटॅच झालेले तिथं या सर्टोली सेल्सला. कशासाठी अटॅच झाले असतील? ओके. तर या ग्लायकोजनपासून जे आहे तिथं हे नरिशमेंट जे आहे तिथं ते मिळत असतं. सो दीज सर्टोली सेल्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग स्पर्म्स. ओके. सो हे जे आहेत हे डेव्हलपिंग स्पर्म्स आहेत, हे सर्टोली सेल आहेत आणि सर्टोली सेल या डेव्हलपिंग स्पर्म्सला नरिशमेंट देण्याचं काम करतो. का बरं? कारण त्याच्याकडे काय आहे, ग्लायकोजन इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं काम करतोय. दुसरं एक महत्त्वाचं काम तो करतो, इट प्रोव्हाइड्स ब्लड टेस्टीज बॅरियर. आपल्याला माहिती आहे इथे बघा ब्लड वेसल्स, आपल्याला माहिती इथे ब्लड वेसल्स लेडिक सेलच्या बरोबरीने प्रेझेंट आहेत. आता ब्लड वेसल्स बरोबर काय आहेत, ब्लड वेसल्समध्ये काही केमिकल्स पण मिक्स होत असतात. आपण जर काही ड्रग घेतलं, औषध गोळ्या वगैरे घेतले किंवा काही पण घेतलं तर हे केमिकल्स इथे याच्यामध्ये इथे येऊ शकतात आतमध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या. ओके. आणि मग काय करू शकतात ते, या स्पर्म्सला ते केमिकल्स काय करू शकतात, हार्म करू शकतात. ओके. नाव हे जे सर्टोली सेल्स आहेत हे काय करतात, हे बॅरियर म्हणून काम करतात. दे प्रोव्हाइड ब्लड टेस्टीज बॅरियर टू द केमिकल्स. ते जे आहे तिथं आतमध्ये येऊ देत नाहीत किंवा यांच्यावर डेव्हलपिंग स्पर्म्सवर त्याचा काही इफेक्ट होऊ देत नाही, बॅरियर म्हणून काम करतात. हे एक महत्त्वाचं काम आहे. दुसरं एक महत्त्वाचं काम असं आहे की ते काय करतात, जे डिफेक्टिव्ह स्पर्म्स तयार झालेले आहेत या डिफेक्टिव्ह स्पर्म्सला फॅगोसायटोसिस किल करण्याचं किंवा त्यांना डिफेक्टिव्हना
थोडक्यात आपण किल म्हणूया त्यांना, किंवा तिथनं काढण्याचं काम जे आहे फॅगोसायटोसिस, हे काढण्याचं काम, त्यांना डिस्ट्रक्ट करण्याचं काम जे आहे, डायजेस्ट करण्याचं काम हे सर्टोली सेल्स करत असतात. ओके, हे एक महत्त्वाचं काम आहे. सर्वात महत्त्वाचं मी सांगितलं पहिलं, त्यांच्यामध्ये ग्लायकोजन आहेत आणि ते स्पर्म्सला नरिशमेंट देत असतात, डेव्हलपिंग स्पर्मला. दुसरं, ते ब्लड टेस्टीज बॅरियर म्हणून काम करतात, केमिकल्सला आतमध्ये येऊ देत नाही. तिसरं, ते डिफेक्टिव्ह स्पर्म्सला डायजेस्ट करतात, किल करून टाकतात. त्याच्यानंतर ते जे आहेत, हे जे मॅच्युअर स्पर्म्स इथं तयार झालेले आहेत, या मॅच्युअर स्पर्म्सला आता बाहेर जायचं आहे. ओके, मग त्याचं रेग्युलेशनसुद्धा ते इथं करत असतात. ओके, सो दे कॉज रेग्युलेटेड रिलीज ऑफ मॅच्युअर स्पर्म्स. रेग्युलेट करतात, किती वेळानंतर तयार झाल्यानंतर ते बाहेर गेले पाहिजे. हे जे असतात हे नंतर पुढे सेमिनिफेरस इंटू द ल्युमेन ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्यूल, इथं जे तयार झालेले आहेत हे काय केले जातात, हे इथं ल्युमेनमध्ये रिलीज केले जातात आणि ल्युमेनमधून जे आहे तिथं हे पुढे बाहेर रेटिटेस्टीज, वॅसा इफ्रन्शिया, एपिडिडॅमिस, वॅस डिफरन्स, युरेथ्रा, पेनिस आणि बाहेर अशा पद्धतीने ते इथं हे रेग्युलेट केलं जातं. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्पर्मिएशन. स्पर्मिएशन, SPERMIATION, स्पर्मिएशन म्हणतो आपण त्याला. ओके, सो द रेग्युलेटेड रिलीज ऑफ मॅच्युअर स्पर्म्स इन टू द ल्युमेन. ल्युमेन म्हणजे हा जो मधला पोर्शन आहे इथे. ओके, सो रेग्युलेटेड रिलीज, कारण इथे बघा सर्टोली सेल्सनी यांना नरिशमेंट दिलं आहे, प्रोव्हाइड केलं आहे, त्यांना फूड प्रोव्हाइड केलं आहे आणि फूड प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांना इथे ल्युमेनमध्ये टाकलं. मोकळी जागा जी आहे तिथं तिथे टाकले जातात, कारण ही एक ट्यूब आहे, ही पूर्ण ट्यूब आहे आणि इथे मध्ये मोकळी जागा आहे, आतमधून पोकळे. सो इथे ते स्पर्म्स टाकले जातात, इथून मग पुढे ते जातात. ओके, सो स्पर्मिएशनचं महत्त्वाचं एक काम करतात. ठीक आहे, आणि तुम्ही जर पाहिलं त्यांचं एक्सटेंट बघा, इथं बेसमेंट मेम्ब्रेनपासून ते तयार झालेत. बेसमेंट मेम्ब्रेनपासून तर ल्युमेनपर्यंत हे एवढे मोठे हे सर्टोली सेल्स आहेत. खूप महत्त्वाचं जनरली काम जे आहे तिथं हे सर्टोली सेल्स इथं करत असतात. ओके, त्याच्यानंतर हे जे स्पर्मॅटोगोनिया जे आहेत, हे मी तुम्हाला सांगितलं हे सर्वात बाहेरचे जे मोठे मोठे सेल्स आहेत, दीज आर कॉल्ड ॲज स्पर्मॅटोगोनिया ऑर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज जर्मिनल इपिथिलियल सेल्स. जर्मिनल इपिथिलियल सेल्स. नाव हे जे सेल्स आहेत यांच्यामध्ये वेगवेगळे स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जर पाहिलं असेल हे सर्वात मोठे सेल्स आहेत, त्याच्या आतमध्ये परत थोडेसे छोटे आहेत, त्याच्या आतमध्ये परत थोडेसे छोटे आहेत, आणखी छोटे आहेत, आणि मग हे नंतर स्पर्म्स इथं तयार झाले, याला चिटकून आणि मग पुढे जाणार आहेत. ओके, सो इथे वेगवेगळे स्टेजेस आपल्याला इथं पाहायला मिळतात सेमिनिफेरस ट्युब्यूल्सचे. सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या आतमध्ये या तुमच्या स्पर्मॅटोगोनियल सेल्समध्ये. ओके, सो हे जे स्पर्मॅटोगोनिया आहेत, नाव दीज आर द स्पर्मॅटोगोनिया. नाव दे आर डिप्लॉइड. 2N आहेत. स्पर्मॅटोगोनियल सेल्स आर 2N डिप्लॉइड. त्याच्यानंतर आतमधले जे सेल्स दिसत आहेत तुम्हाला हे, ओके, नाव दीज आर कॉल्ड ॲज प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. दे आर कॉल्ड ॲज प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी तुम्ही आतमध्ये गेले, आता प्रायमरी स्पर्मॅटोसाइटसुद्धा हे कसे आहेत, हे डिप्लॉइड आहेत, कारण हे जे स्पर्मॅटोगोनिया आहे यांच्यामध्ये मायटॉसिस होतं, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात. प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये हे बघा, हे तुमचे नॉर्मल स्पर्मॅटोगोनियल सेल्स डिप्लॉइड आहेत. त्याच्यानंतर तुमचे हे मायटॉसिस झाल्यानंतर हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट हे सुद्धा डिप्लॉइड आहेत. आता प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये होतं मिओसिस आणि तिथं तयार होतात तुमचे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट जे असतात हॅप्लॉइड. ओके, त्याच्यानंतर आतले जे ते तुम्हाला दिसतात ते आहे स्पर्मॅटिड्स. हे जे इथे अटॅच झाले ते आहेत स्पर्मॅटिड्स. स्पर्मॅटिड्ससुद्धा जे आहेत ते असतात हॅप्लॉइड. आणि मग नंतर त्याला नरिशमेंट मिळाली, मॅच्युअर झाल्यानंतर हे जे दिसतात तुम्हाला, दीज आर स्पर्म्स, दीज आर ऑल्सो हॅप्लॉइड. हे पूर्ण आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. स्पर्मॅटोजेनिसिस म्हणतो, ही जी प्रोसेस आहे, स्पर्मॅटोगोनियल सेल्स, त्याच्यामध्ये मायटॉसिस होऊन होतात प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, त्याच्यामध्ये मिओसिस होऊन मिळतं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, याच्यामध्ये परत मायटॉसिस होतं, दीज आर कॉल्ड ॲज स्पर्मॅटिड्स, आणि त्याच्यापासून आपल्याला मिळतात स्पर्म्स. ओके, दिस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. दॅट इज फॉर्मेशन ऑफ स्पर्म फ्रॉम द स्पर्मॅटोगोनियल सेल्स इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. ते आपण पुढे पाहणार आहोत नंतर सेपरेटली. सांगायचा उद्देश असा की इथे या स्पर्मॅटोगोनियल सेल्समध्ये वेगवेगळे स्टेजेस आपल्याला इथं पाहायला मिळतात.
प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स, स्पर्मॅटिड्स अँड स्पर्म्स. ओके, हे असतात. मी तुम्हाला सांगितलं त्यांचं महत्त्वाचं काम आहे तर की हे काय करतात इथं, त्यांना डेव्हलपिंग जे स्पर्म्स आहेत त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम इथं ते करत असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे तिथं हे जे आहे तिथं हे दिस इज द TS ऑफ टेस्टीज. ठीक आहे. इथे जर पाहिलं तुम्ही हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे, त्याचं बेसमेंट मेम्ब्रेन, हे जर्मिनल एपिथेलियल सेल्स म्हणजे ज्यांना आपण क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स म्हणलं होतं ते. ओके. त्याच्यानंतर 2 सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या मध्ये हे लेडिक सेल्स. ओके. टेस्टिसची सर्वात बाहेरची लेअर 2 नंबरची लेअर जी आहे तिथं ट्युनिका अल्ब्युजिनिया. याच्या बाहेर जी आहे ही ट्युनिका वॅजिनॅलिस आणि आतली जी लेअर आहे ती आहे ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. त्याच्यानंतर सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या आतमध्ये आल्यानंतर हे आहेत तुमचे सर्टोली सेल्स आणि त्याच्या आत त्याला चिकटलेले आहेत हे तुमचे स्पर्म बंडल्स. दीज आर द मॅच्युअर स्पर्म्स जे आता रिलीज होण्याच्या तयारीत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ टेस्टीज. टेस्टीजचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे तर टेस्टीज जे आहेत सर्वात महत्त्वाचं प्रोडक्शन ऑफ व्हायबल स्पर्म्स. व्हायबल स्पर्म्स खूप महत्त्वाचे आहेत. ते जर व्हायबल नसतील तर ते या डक्टमधून बाहेर जाणार नाहीत. वजायनावरून पुढे फॅलोपियन ट्यूबपर्यंत ते जाऊ शकत नाहीत आणि तिथून जे आहे तिथं या फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेला जो एग आहे त्यालासुद्धा हे फर्टिलाइज करू शकत नाही. व्हायबल स्पर्म्स खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण व्हायबल सीड्स म्हणतो बघा. सीड लावल्यानंतर 2 प्रकारचे सीड असतात. ओके. एक सीड लावल्यानंतर त्याच्यापासून जे आहे तिथं हे प्लांट तयार होतं. दुसरं जे आहे त्याच्यापासून प्लांट तयार होत नाही. सो दिस इज नॉन व्हायबल अँड दिस इज व्हायबल. सो स्पर्म्ससुद्धा असे आहेत हे व्हायबल स्पर्म्स प्रोड्यूस करण्याचं काम हे टेस्टीज करतात. दुसरं महत्त्वाचं काम आहे एक तर हा जो तुमचा अँड्रोजेनिक हॉर्मोन आहे ज्याला आपण टेस्टेस्टोरॉन म्हणलो तो तयार करायचा आणि तो सिक्रेट करण्याचं काम हे टेस्टीजमध्ये होत असतं. टेस्टीजमध्ये स्पर्म्सचं स्टोरेजसुद्धा हे काय केलं जातं इथं केलं जातं. जे स्पर्म्स असतात ते स्टोअर केले जातात ठराविक काळासाठी आणि नंतर ते बाहेर टाकले जातात. आता हे सगळे जे काही फंक्शन्स आहेत दॅट इज प्रोडक्शन ऑफ व्हायबल स्पर्म, प्रोडक्शन ऑफ टेस्टेस्टरॉन, सिक्रेशन ऑफ टेस्टेस्टरॉन, स्टोरेज ऑफ स्पर्म्स, हे सगळं हे इट इज अंडर द कंट्रोल ऑफ हायपोथॅलॅमस अँड अँटिरियर पिच्युटरी. पिच्युटरी ग्लँड असते. आपण पुढच्या चॅप्टरमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर तिथे अँटिरियर आणि पोस्टिरियर पिच्युटरी असते. तर अँटिरियर पिच्युटरीच्या कंट्रोलमध्ये हे सगळे फंक्शन्स असतात टेस्टिसचे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही एक महत्त्वाचं सेक्स ऑर्गन आहे. इट इज अ मेन प्रायमरी सेक्स ऑर्गन इन ह्युमन बिंग्स, मेल गोनॅड दॅट इज टेस्टीज. याच्यानंतर आपण पुढे जे आहे तिथं ॲसेसरी डक्ट्स, त्याच्यानंतर ॲसेसरी ग्लँड्स आणि एक्सटर्नल जेनेटालिया आपण याच्यामध्ये ते पाहणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर जे आहे तिथं आपण हे जे काही स्पर्मॅटोजेनेसिस आहेत स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस जे आहेत आपण इथं पुढे नंतर याच्यानंतर ही पाहणार आहोत. ठीक आहे. आजच्यासाठी थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये मी ॲसेसरी डक्ट्स, ॲसेसरी ग्लँड्स, एक्सटर्नल जेनेटालिया हे सर्व पॉईंट्स इथे घेऊन येईल. आजच्यासाठी थांबूया. परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.